भाऊसाहेब शिंदे हे सध्या मराठीतील असे अभिनेते आहेत की त्यांचे सर्व सिनेमे हे प्रेक्षकांना आवडतात। म्हणजेच काय तर त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भाऊसाहेब शिंदे यांचे सर्व सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर हिट कशामुळे ठरतात। त्याचबरोबर हेही जाणून घेणार आहोत की भाऊसाहेब शिंदे यांचं सिनेसृष्टीत पहिलं पाऊल कसं पडलं। भाऊसाहेब यांचे आतापर्यंत ख्वाडा, बबन आणि रौंदळ हे 3 सिनेमे प्रदर्शित झाले आहेत। तर त्यांचा राजकुमार हा सिनेमा काही कारणास्तव सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकला नाही। अशा प्रकारे भाऊसाहेब यांनी आतापर्यंत 4 सिनेमे केले आहेत आणि आता नुकतीच त्यांच्या नवीन सिनेमाची ही अनाउन्समेंट सोशल मीडियाद्वारे करण्यात आली आहे, ज्याचं नाव आहे गोवर्धन। आणि बाकी सिनेमाप्रमाणेच याही सिनेमात भाऊसाहेब हे एका रांगड्या लुकमध्ये दिसत आहेत आणि भाऊसाहेबांचा हा नवीन लुक पाहून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाला घेऊन उत्सुकता लागलेली दिसते। भाऊसाहेब हे नेहमीच त्यांच्या सिनेमासाठी चांगल्या कथेची निवड करत आलेले आहेत। ख्वाडा आणि बबन नंतर भाऊसाहेब यांच्याकडे बरेच दिग्दर्शक, निर्माते हे वेगवेगळ्या सिनेमाच्या कथा घेऊन गेले होते, पण ज्या कथा भाऊसाहेबांना पसंत पडल्या नाहीत त्यांना भाऊसाहेबांनी नकार दिला आहे। रौंदळचे दिग्दर्शक गजानन पडोळ हे एका मुलाखतीत सांगतात की ते जेव्हा पहिल्यांदा भाऊसाहेब यांच्याकडे एका कथेसोबत गेले होते तेव्हा भाऊसाहेबांना ती कथा आवडली नव्हती आणि त्यांनी त्या सिनेमासाठी गजानन पडोळ यांना नकार दिला। मात्र जेव्हा दिग्दर्शक गजानन पडोळ हे पुन्हा एका नव्या कथेसोबत भाऊसाहेबांना भेटायला गेलेत आणि ती नवी कथा भाऊसाहेबांना ऐकवली तेव्हा ती त्यांना आवडली आणि नंतरच त्यांनी त्या सिनेमासाठी होकार दिला। तो सिनेमा म्हणजेच रौंदळ। यावरून तरी हे कळतंय की भाऊसाहेबांना माहिती आहे प्रेक्षकांना त्यांना कशा सिनेमात आणि कोणत्या भूमिकेत बघायला आवडतं आणि म्हणूनच आतापर्यंत प्रदर्शित झालेले त्यांचे 3ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले आहेत। तर आता पाहूयात भाऊसाहेब शिंदे यांचं सिनेविश्वात पहिलं पाऊल कसं पडलं। दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या ख्वाडा या पहिल्याच सिनेमासाठी भाऊसाहेब शिंदे हे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते आणि यात जेव्हा ख्वाडा हा बनवला जाणार होता तेव्हा या सिनेमातील वेगवेगळ्या भूमिकेसाठी दिग्दर्शक भाऊराव कराडे आणि त्यांची टीम ही कलाकारांचा शोध घेत होती। या सिनेमासाठी अनेक जागेवर ऑडिशन घेतल्या गेल्यात, मात्र दिग्दर्शक भाऊराव कराडे यांना त्यांच्या सिनेमातील बाळू या पात्रासाठी जसा कलाकार हवा होता तसा तो मिळत नव्हता। तेव्हा दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी भाऊसाहेब शिंदे यांना विचारलं की तुम्ही या सिनेमात बाळूची भूमिका कराल का। पण यासोबतच दिग्दर्शक भाऊराव कराडे यांची एक अटही होती, ती म्हणजे भाऊसाहेबांना फक्त 1.5 महिन्यात 10 किलो वजन वाढवावं लागेल। आणि दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी म्हटल्याप्रमाणे फक्त 1.5 महिन्यात भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांचं 65 किलोवरचं वजन हे 75 किलो इतकं वाढवलं आणि दिग्दर्शक भाऊराव कराडे यांना त्यांच्या सिनेमातील बाळूच्या पात्रासाठी जसा कलाकार हवा होता तसा भाऊसाहेब शिंदे यांच्या रूपाने उभा राहिला आणि अशा प्रकारे त्यांची ख्वाडा या सिनेमातून अभिनेता म्हणून मराठी सिनेसृष्टीत एंट्री झाली। तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, काळीच लागलंय नाचून गाणं वाजू